तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याच्या भूमिकेवरती आपली ठाम भूमिका घेतलेली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचं झालेलं पानिपत फडणवीसांच्या जिव्हारी लागलंय आणि लोकसभेतील पराभवाची जबाबदारी घेत फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याचे संकेत दिलेत। पण फडणवीसांच्या या वक्तव्याला अनेक राजकीय कंगोरे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे। त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी। लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिपदावरून पायउतार होण्याचे संकेत दिले होते। फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे भाजपत भूकंप आलाय, कारण लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून सावरण्याआधीच फडणवीसांनी हा बॉम्बगोळा टाकलाय। मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी। फडणवीसांनी मंत्रिपदावरून पायउतार होण्याची तयारी दर्शवली असली तरी आगामी काळात विधानसभेसाठी काम करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे। त्यामुळे फडणवीसांच्या मनात काय आहे यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे प्रदेशाध्यक्षपदाकडे अंगुली निर्देश केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। मग विद्यमान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं काय होणार, असाही प्रश्न निर्माण झालाय। खरं तर राज्यातील भाजपच्या पराभवाची जबाबदारी ही प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची आहे। लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाजप बावनकुळेंच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार असं फडणवीसांनी जाहीर केलं होतं। त्यामुळे निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी प्रदेशाध्यक्ष म्हणून बावनकुळेंवर आहे। पण बावनकुळेंऐवजी फडणवीसांनीच मंत्रिपद सोडण्याचे संकेत दिले आहेत। त्यामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आलंय। लोकसभेनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे। येत्या 6 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत। महाविकास आघाडीनं लोकसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारल्यामुळे महाविकास आघाडीतल्या नेत्यांचा आत्मविश्वास दुणावलाय। तर इकडे महायुतीचे नेते लोकसभेतील पराभवाच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत। त्यामुळे भाजप नेतृत्व फडणवीसांच्या निर्णयावर कोणता निर्णय घेतं याकडे राज्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।